श्री स्वामी समर्थ. आजचा योग फ्लो खास अशा मुलींसाठी आहे की ज्यांनी IUI किंवा IVF सायकलला जायचं ठरवलेलं आहे. सो IVFमध्ये आपले एक ट्रान्सफर व्हायची जी प्रोसेस असते त्याच्या आधी 21 डेज सातत्याने तुम्ही हा योग फ्लो करा. जरी आता 21 डेज राहिले नसतील तरी इट्स ओके. आजपासून हा फ्लो सातत्याने विश्वास ठेवून करा. ह्यामुळे तुमचं बॉडी जी आहे ती छान रिसिविंग मोडला जाईल. एकची क्वालिटी जी आहे ती छान इम्प्रूव्ह होईल आणि तुमचा IVF प्रोसेस सक्सेस व्हायची प्रोबॅबिलिटी वाढू शकते. चला तर मग लगेचच या फ्लोला सुरुवात करूया. सो आपल्याला कम्फर्टेबल बसायचे, पाठीचा कणा ताठ ठेवायचे. आपण सुरुवात 3 ओंकार आणि गायत्री मंत्राने करूया. डोळे बंद. रिलॅक्स मॅक्झिमम बॉडी पार्ट्स विथ कम्प्लीट रिलॅक्सेशन. 3 ओंकार करूया. इनहेल. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. एन्जॉय द आफ्टर इफेक्ट. आपली ही प्रोसिजर इझिली व्हावी, सुलभरित्या व्हावी ह्यासाठी आपल्या शरीराला आपण काही अफर्मेशन्स देऊया. सो आपण उजव्या हाताचे 3 बोटं आपल्या 2 डोळ्यांच्या मध्ये ठेवायचे. माझ्या पाठून म्हणा, मी आनंदी आहे. माझं आरोग्य उत्तम आहे. IVFच्या प्रोसेससाठी मी शरीराने, बुद्धीने, मनाने तयार आहे. माझी IVF प्रोसेस सक्सेसफुल होत आहे. मी आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा स्वीकार करते. राईट हँड रिलीज करायचे. दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायचे आणि हळूहळू आपला वेळ घेत डोळे ओपन करायचे. आजच्या फ्लोमध्ये आपण सुरुवात जी आहे ती श्वसन मार्ग शुद्धीने करूया. राईट हँडने राईट नोस्ट्रल बंद करायचे. लेफ्ट हँडमध्ये आपल्याला नॅपकिन ठेवायचे जर गरज वाटत असेल तर, आणि लेफ्ट साईडने आपल्याला स्ट्रोक्स द्यायचे. फक्त एक्सेल एक्सेल एक्सेल. नाक साफ करायचे. सेम प्रोसेस अपोजिट साईडने करायचे. नाक साफ करायचे. दोन्ही नाकपुडे ओपन ठेवायचे दोन्ही साईडनी सोबत. परफेक्ट. आता आपलं नाक छान साफ झालेलं आहे, त्यामुळे ह्या प्रोसेसमध्ये म्हणजे ह्या आसनांमध्ये, प्राणायाममध्ये आपलं ब्रीदिंग व्यवस्थित होईल. सो आपण बटरफ्लाय पोझिशनपासून सुरुवात करूया. दोन्ही पावलं जी आहेत ती एकमेकांना जॉईन करायच्यात. पाठीचा कणा ताठ ठेवायचे. श्वास घेत दोन्ही गुडघे वरती उचलायचेत. श्वास सोडत खालती घेऊन जायचेत. इनहेल, रेज युअर नीज अप. एक्सेल, डाऊन. इनहेल, अप. एक्सेल, डाऊन. परफेक्ट. आता बॅक स्ट्रेट ठेवायचे आणि हळूहळू लोअर बॅकमधून रोटेट करायचे. शक्यतो राऊंडेड बॅक अवॉइड करायचे. सो इनहेल, फ्रंट हाफ सर्कल. जेव्हा पाठी जाऊ तेव्हा एक्सेल आउट करायचे. असं 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. तुमच्या ग्रॉइन एरियाच्या इथे, पेल्विक एरियाच्या इथे जो पॉझिटिव्ह ताण येतोय तो फील करायचा आहे. रिव्हर्स अँटी क्लॉकवाईज.
परफेक्ट. आपली सायकल कंप्लीट करायची. दोन्ही हात आपल्या गुडघ्यांच्या खाली, स्लोली दोन्ही गुडघे जवळ घ्यायचे, बॅक स्ट्रेट. नेक्स्ट आसन आपण पर्वतासन करणार आहोत. त्यासाठी आपल्याला दोन्ही पाय समोर घ्यायचे आहेत. उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे, गुडघा जमिनीवर ठेवायचे, दोन्ही हाताने उचलून आपल्या डाव्या मांडीवर घेऊन जायचे. सेम डावा पाय गुडघ्यात फोल्ड करायचे आणि उजव्या मांडीवर ठेवायचे. आपल्या पाठीचा कणा जो आहे तो ताठ ठेवायचा. जर तुम्हाला पर्वतासनसाठी पद्मासन कम्फर्टेबल नसेल, तुम्ही मांडी घालून बसलात तरीही चालेल. पर्वतासनमुळे आपल्या शरीरातली प्रोलॅक्टिन लेवल जी आहे ती छान बॅलन्स राहते. सो दोन्ही हात नमस्कार पोझिशनमध्ये, एल्बोज पॅरलर, चिन पॅरलर टू द ग्राउंड, बॅक स्ट्रेट. हळूहळू दोन्ही हात वरती घेऊन जायचे आहेत. कपाळाच्या वरती गेले की हलकेसे हात पाठी वरून कोणतरी खेचते असं फील करायचं. बॅक स्ट्रेट, डोळे बंद, मेंटेन. लक्ष कॉन्शियसली आपल्या श्वासावर ठेवायचं आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली दोन्ही हात आरामात खालती घेऊन यायचे. कपाळाच्या खालती आले की एल्बोज पॅरलर. ह्यामुळे तुमचं बॅक पेन, नेक पेनसुद्धा कमी होतं. नर्वस सिस्टीम छान ॲक्टिव्ह राहते. त्यामुळे आपलं माइंड जे आहे ते छान या जर्नीसाठी तयार होतं. नेक्स्ट आसनसाठी आपल्याला 4 लेग पोझिशनमध्ये जायचं आहे. आपण कॅट पोझिशनला गेलेलो आहोत. फर्स्ट आपण मार्जासनच्या पोझिशनला आलो आहे. बॅक आपल्याला स्ट्रेट ठेवायचे आणि हळूहळू सर्कल्स फॉर्म करायचे. 3 वेळा क्लॉकवाईज, 3 वेळा अँटी क्लॉकवाईज. या सगळ्या आसनांमुळे आपला पेल्विक एरिया जो आहे तो छान ॲक्टिवेट होतोय. रिव्हर्स, अँटी क्लॉकवाईज. खूप साऱ्या मुलींनी हे योग फ्लोज थ्रू प्रॅक्टिस करून त्यांना त्यांची गुड न्यूज मिळालेली आहे. सो तुम्हीसुद्धा विश्वास ठेवून योग फ्लो करा. विश्वासाचं टॉनिक आपल्या सगळ्या ट्रीटमेंटमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, सो इथे आपले 6 राऊंड्स झालेले आहेत. आता आपल्याला थ्रेड टू निडल पोज करायचे. त्यासाठी मी लेफ्ट हँड जो आहे तो लेफ्ट साईडने वरती उचलते. आपल्याला एल्बोजमधून जेवढं छान वरती जाता येईल तेवढं जायचं आणि मग लेफ्ट हँड आपला राईट हँड आणि राईट नीच्या मधून घालायचे. त्यावेळेला आपला राईट हँड पुढे जाईल. राईट हँड जो आहे तो आपल्या इयरच्या वरून घ्यायचा. लेफ्ट हँड समोर, बटक्स टू नीज एका स्ट्रेट लाईनला, डोळे बंद, मेंटेन. यामुळे रिव्हर्स ब्लड फ्लो आपल्या हार्टकडे व्यवस्थित जातं. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली आपला राईट हँड पाठी घेऊन यायचं. सेम अपोजिट साईडला करायचं आहे आपल्याला. यामुळे बॉडी छान रिलॅक्ससुद्धा होते. सो परत एकदा कॅट पोझिशनला गेलो आपण. आपल्याला राईट हँड राईट साईडनी वरती उचलायचं आहे. राईट हँड आपल्या लेफ्ट हँड आणि लेफ्ट नीच्या मधून घालायचे. लेफ्ट हँड आपल्या डोक्याच्या वरतून घ्यायचं आहे. बटक्स टू नीज परपॅन्डिक्युलर, आयज क्लोज. लक्ष आपल्या श्वासावर. यामुळे रिव्हर्स ब्लड फ्लो आपल्या हार्टला व्यवस्थित मिळतो. एक्स्ट्राचे गॅसेस रिलीज होतात. सो लोअर बॉडीमध्ये काही ब्लॉकेजेस असतील वातामुळे ते रिलीज व्हायला मदत होते. IVF प्रोसेससाठी आपण मेंटली प्रिपेअर होणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली आपला लेफ्ट हँड पाठी घ्यायचे. वज्रासनात बसायचे. आपल्याला वज्रासनस्थ हस्तपार्श्वासन करायचे. त्यासाठी दोन्ही हात पाठवून लॉक करायचे. हात पाठवून कोणतरी खेचते असं फील करायचं.
हळूहळू मान वरती घेऊन जायचे, शोल्डर्स छान एक्सपांड करायचे, डोळे बंद. मेंटेन. आपल्या थायरॉइड ग्लँडवर जो ताण येतोय तो फील करायचा आहे. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली दोन्ही हाताचा इंटरलॉक रिलीज करायचं आहे. आता आपल्याला शशांक आसन करायचं आहे. त्यासाठी दोन्ही गुडघे स्प्रेड करायचेत. दोन्ही हात जे आहेत ते 2 गुडघ्यांच्या मध्ये ठेवायचेत. हानवटी रेज करायचे आणि हळूहळू दोन्ही हात सरकवत पुढे जायचं आहे. नोज रब करत कपाळ जमिनीवर, डोळे बंद. यामुळे आपल्या ओव्हरीजवर एक पॉझिटिव्ह ताण येतोय. त्यामुळे आपल्या एलएच, एफएसएच हार्मोन्स छान बॅलन्स राहतात. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली दोन्ही हात पाठी घेत आरामात वरती यायचे. आता आपल्याला वज्रासन रिलीज करायचे. क्रॉस लेग पोझिशनमध्ये जायचे आणि एका साईडला टर्न होत आपल्या पाठीवर झोपायचे. ही खूप सिम्पल आसनं आहेत, त्यामुळे तुम्ही इझिली करू शकता, पण तेवढीच इफेक्टिव्हसुद्धा आहेत. आपल्याला सेतुबंधासन करायचं. त्यासाठी दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायचे. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला, मान सरळ. हळूहळू आपले बटक्स वरती घेऊन जायच्यात आणि आपलं वजन आपल्या शोल्डरवर शिफ्ट करायचं आहे. डोळे बंद. मेंटेन. यामुळे पण आपली थायरॉइड ग्लँड बॅलन्स होते. रिव्हर्स ब्लड फ्लो छान होतं. तुम्हाला बटक्स वरती उचलायला स्टिफनेस जाणवत असेल तर तुम्ही बटक्सच्या खालती योगा ब्लॉक्स, 2 उशी पण ठेवू शकता. हळूहळू डोळे पण करायचे. स्लोली बटक्स खालती घेऊन जायच्यात. 1 by 1 लेग रिलीज करायचे. नेक्स्ट आसन आपल्याला करायचं बटरफ्लाय पोझिशनमध्ये डीप ब्रिदिंग. त्यासाठी डोळे ओपन करायचेत. 1 by 1 लेग्स फोल्ड करायचेत. दोन्ही पावलं, गुडघे जे आहेत ते सेपरेट करायचे. एक हात आपल्या चेस्टवर ठेवायचे, एक हात आपल्या ओटीपोटावर. हळूहळू श्वास घ्यायचे, हळूहळू श्वास सोडायचे. श्वास घेतल्यावर आपलं पोट छान एक्सपांड होते. श्वास सोडताना पोट आत जात आहे ते फील करायचे. स्वतःला अफर्म करू शकतो आपण की माझं शरीर उत्तम क्वालिटीचे एक रप्चर करत आहे. या प्रोसेसमध्ये खूप सारे वेगवेगळे हार्मोनल पिल्स दिल्या जातात. त्यामुळे आपले मूड स्विंग्ससुद्धा होतात. या डीप ब्रिदिंगमुळे हे मूड स्विंग्स बॅलन्स होऊ शकतात. आपल्या मनावरचा, शरीरावरचा ताण कमी व्हायला डीप ब्रिदिंग हे रामबाण उपाय आहे. हळूहळू डोळे ओपन करायच्यात. स्लोली दोन्ही हातांनी आपल्या गुडघ्यांना सपोर्ट द्यायचा आहे. दोन्ही गुडघे जे आहेत ते जवळ घ्यायच्यात. 1 by 1 लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. आता आपल्याला लेग्स ऑफ द वॉल करायचे. त्यासाठी आपण मॅट वॉलच्या जवळ घेऊन जाणार आहोत. सो लेग्स ऑफ द वॉलसाठी आपल्याला बटक्स आपल्या वॉलला जेवढ्या जवळ नेता येईल तेवढे न्यायचे आहेत, जेणेकरून पाय जे आहेत ते डायरेक्ट 90 डिग्री राहू शकतील. सो बॅक स्ट्रेट ठेवायची आपली, म्हणजे
लोअर बॅक जी उचलली जाते तिला कॉन्शियसली जमिनीवर प्रेस करायचं आहे. दोन्ही पाय आपल्या वॉलवर कम्फर्टेबल आहेत. दोन्ही हात आपल्या शरीराच्या बाजूला. मान सरळ. हे असेल तुम्ही झोपण्याच्या आधी पण करू शकता, कारण ह्यामुळे आपला रिव्हर्स ब्लड फ्लो छान होतो आणि बॉडी छान रिलॅक्स होते. पण जेवणाच्या आणि झोपण्याच्या मध्ये 3 तासाचं कमीत कमी अंतर हवं. सो मी जनरली 6:30ला जेवते रात्री, म्हणजे संध्याकाळी, आणि 10पर्यंत आम्ही झोपतो. सो त्या केसमध्ये हे परफेक्ट आहे. पण जर तुम्ही 9ला जेवून 10ला झोपत असाल तर अवॉइड करा. ब्रीथ इन ब्रीथ आउट नॉर्मल. खूप रिलॅक्सिंग आसन आहे. बॅक पेन पण कमी व्हायला खूप छान मदत होते. होल्डिंग तुम्ही ॲज पर कॅपॅसिटी करू शकता. आत्ता आपल्याला वेळेची मर्यादा आहे, सो मी लवकर रिलीज करते. हळूहळू डोळे ओपन करायचे. स्लोली 1 बाय 1 लेग रिलीज करायचे अँड रिलॅक्स. लेग्स ऑफ द वॉलमध्ये छान रिलॅक्सेशन झालेलं आहे. आता आपण लास्ट प्राणायाम करणार आहोत. हे प्राणायाम खूप इफेक्टिव्ह आहे. सध्या मी 1-2 मिनटं हे प्राणायाम तुमच्याकडनं करून घेते, पण जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी 10-10 मिनटं हे प्राणायाम करा. जसं मी मगाशी उल्लेख केला की ह्या काळामध्ये आपण मनाने आणि शरीराने तयार नसतो. सो तो बॅलन्स साधण्यासाठी किंवा ज्या हार्मोनल पिल्सचा आपल्यावर साईड इफेक्ट होत असतो, तो साईड इफेक्ट कमी करण्यासाठी हे अनुलोम विलोम प्राणायाम बेस्ट आहे. सो आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या साईडली हळूहळू श्वास घ्यायचे. मग डावी नाकपुडी बंद करायची. उजव्या साईडली श्वास सोडायचे. परत उजव्या साईडली श्वास घ्या आणि डाव्या साईडली सोडा. जेवढा श्वास घेऊ त्याच्या दुप्पट श्वास सोडायचे. 1-2 मिनटं करूया. जर तुम्हाला कळलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ बघा. One last round. Inhale all the positivity from the universe. Exhale out with pride. Exhale out all the anxiety, negativity from your mind. Inhale hopes. Exhale stress. हळूहळू डाव्या साईडली कम्प्लीट ब्रीथ आउट करत आपली सायकल कम्प्लीट करायची आहे. एन्जॉय द आफ्टर इफेक्ट. दीर्घ श्वास घ्यायचे. श्वास सोडताना ओंकार. हळूहळू श्वास घे. हळूहळू दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर घेऊन जायच्यात आणि आपला वेग घेत डोळे ओपन करायचे. हा फ्लो कसा वाटला तुम्ही नक्की मेन्शन करा. तुम्ही जेवढा जास्त वेळा कन्सिस्टंटली हा फ्लो कराल तेवढं एग रिट्रायलची प्रोसेस जी आहे ती इझिली होईल आणि जास्तीत जास्त एग्स छान रप्चर होऊ शकतात. अलॉंग विथ दॅट तुम्ही जेव्हा जेव्हा हा फ्लो कराल जस्ट कमेंट बॉक्समध्ये डेज मेन्शन करा. Day 1, Day 2, Day 3, म्हणजे तुमच्या माइंडला कन्सिस्टंट राहायला मदत होईल. या प्रोसेसच्या वेळेला तुम्हाला अजून काही चॅलेंजेस येत असतील, त्या रिलेटेड आमचा काही स्पेशल गायडन्स हवा असेल तर तोसुद्धा कमेंटमध्ये मेन्शन करा. म्हणजे त्या रिलेटेड स्पेशल फ्लोज, स्पेशल सोल्युशन बेस्ड व्हिडिओ आम्ही नक्की बनवू. तुम्हाला जर आमच्यासोबत लाईव्ह योग प्रॅक्टिस करायची असेल, फर्टिलिटी स्पेशल योग प्रॅक्टिस करायची असेल तर आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये जो नंबर दिले आहे त्याला संपर्क साधा. मी तुम्हाला माझ्यासोबत एक फ्री फर्टिलिटी स्पेशल डेमो क्लास बुक करता येईल. विशिंग यू द हॅपी पॅरेंटिंग.